हिंदू जनसंघर्ष समिती कोल्हापूरच्या वतीने आज उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून विविध शासकीय विभागांमध्ये दीर्घकाळ रिक्त असलेल्या पदांमुळे कर्मचाऱ्यांवर वाढत्या कामाच्या ताणाचा मुद्दा तीव्र करण्यात आला आहे। समितीने सांगितले की एका अधिकाऱ्याकडे 4-5 विभागांचा कारभार देण्यात आला असून यामुळे त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात आले आहे। निवेदनात संविधानिक तरतुदींचा उल्लेख करत शासनाने तातडीने रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करावी, अतिरिक्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानधन द्यावे आणि मानसिक सल्ला केंद्र सुरू करावे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी अभिजित पाटील, आनंदराव पवार, कविराज कबुरे, राजेंद्र तोरसकर, संभाजी थोरवत, महेश पवार, अजय सोनवणे आणि सुरेश जाधव हे उपस्थित होते। नमस्कार, मी अभिजित पाटील। आज हिंदू जनसंघर्ष समिती यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन आम्ही देण्यासाठी आलो होतो। विषय असा होता की जे शासकीय कर्मचारी कित्येक वर्ष भरती झालेले नाही पूर्ण राज्यभरामध्ये, तर यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला 4-4 विभागांचा 5-5 विभागांचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आलेला आहे। मग त्यामुळे त्या अधिकाऱ्याची किंवा त्या कर्मचाऱ्याची ती मानसिकता राहील का की 4-4 विभागाचा कारभार सांभाळण्याची? मुळात म्हणजे नागरिकांना पण या सर्व समस्यांना का तोंड द्यावं लागत आहे की प्रत्येक नागरिकाला ज्या त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीच्या ठिकाणी गेल्यानंतर तो अधिकारी तिथं मिळतच नाही। तिथं चौकशी केल्यानंतर तो अधिकारी त्या विभागाला गेलेला त्यांच्याकडे तो अतिरिक्त कारभार आहे। मग कर्मचारी किंवा नागरिक यांच्यामध्ये जे वेगळा हे असंतोष निर्माण व्हायला लागला आहे की नक्की आमची कामं मग टेबलाखालनं पैसे दिल्यानंतरच होणार आहेत का, असे जे गैरसमज व्हायला लागले, तर याच्याकडे प्रामुख्यानं प्रशासनानं, राज्य शासनानं योग्य त्या पद्धतीने निर्णय घ्यावेत आणि तात्काळ लवकरात लवकर या पद्धतीची भरती करून घ्यावी, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या कॅपॅसिटीनं काम करता यावं। आणि त्याच पद्धतीनं आम्ही एक समिती पण गठीत करावी आणि एक सल्लागार केंद्र पण स्थापन करावं, या पद्धतीनं पण आपण जिल्हाधिकाऱ्यांना सुचवलेलं आहे। त्या पद्धतीनं त्यांच्याकडनं सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला आलेला आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये राज्य शासनाला पण आपण कळवू आणि आपण निर्णय घेऊ असं आपल्याला आश्वासन देण्यात आलेलं आहे।